जब रमा राघवची जोडी. काय राघव? रमा, आजीला पाणी नेऊन देतेस ना? हो मी देते. आजी, एवढी चिडचिड का करतेस? हे माझ्या लक्षात. नेहमी सारखा कडक उपास करायचा नाहीयेस हा. काहीतरी खाऊन पिऊन उपास कर. आणि हो, नाश्त्यासाठी 2-2 पदार्थ करू नकोस. एकच घाट घालायचा. उद्या सगळ्यांसाठी ना साबुदाण्याची खिचडीच कर. बर. साबुदाणा भिजत खा. आई, उपवास कशासाठी हो? तुझ्यासाठी नाहीये हा उपास. मी सांगते. अगं उद्या हरतालिका आहे की नाही. बायका त्यांच्या नवऱ्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभावं म्हणून हा उपास करतात. तर मुली त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून हा उपास करतात. कुणी हा उपास दूध पिऊन, कुणी फळं खाऊन, तर कुणी अगदी निर्जळी करतात. म्हणजे न खाता पिता पोटात पाण्याचा एक थेंबही घेत नाही. अगदी कडक उपास करतात. आई, पण आता तुम्ही काय म्हणालात? म्हणजे काय? अगं निर्जळी म्हणजे दिवसभर पाण्याचा एक थेंब सुद्धा पोटात घ्यायचा नाही. कडक उपास. आई, अहो हा उपवास करायला खूप डिफिकल्ट असेल ना? ते गाद्या झटकून बेडशीट घालायचं कामच राहिलं ग फक्त. तू बस, मी करून घेते पटकन. अगं नाही, राहू दे ग अश्विनी, मी करते ना. दे. नक्की करशील? अगं हो, हरकत नाही. दे. नीट करा. हे काम तू करण्याची गरज नाहीये रमा. अंकल गुरुजी, तुम्हीच शिकवलं होतं ना, जिथे स्वच्छता असते तिथेच देव असतो. रमा, का करते हे सगळं? हॅलो, ऐकलं ना तुम्ही सगळं? ऑफकोर्स. माझ्या कामाचं मी व्यवस्थित ऐकते. माय गॉड अश्विनी, कमाल आहेस तू. म्हणजे खूपच हुशार निघालीस ग तू. अजिबात टाइमपास केला नाहीस. लगेच 1 घाव 2 तुकडे. कमाल, फॅन्टास्टिक. मग
तुम्ही काय समजता काय मला? ती रमा कशी सगळ्यांच्या पुढे पुढे करते हे मी काय बघत बसणार होते का? ती मारे गणपतीच्या दिवसात इथे राहण्याची स्वप्न बघत होती. आता गणपती बसायच्या आधीच काका तिला कसे फरफटत घराबाहेर काढतात ना, बघाच तुम्ही. ओ येस, तो गजानन रमाला घराबाहेर काढतोय. गॉड, ह्याचं लाईव्ह टेलिकास्ट बघायला मला इतकं आवडलं असतं ना. इट्स ओके, आता मी ऑडिओ ब्रॉडकास्टवर समाधान मानेन. पण तुझं ते ॲप सुरू ठेवायचं, ओके? विसरू नकोस. चल बाय, ऑल द बेस्ट. बाय. रमा रमा, प्लीज 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 लवकर घरी परत ये. तुझ्यासाठी एक मस्त वेलकम पार्टी देणार आहे मी सगळ्यांना. माझं लॉटरीचं तिकीट परत येत आहे ना. चला पूजा बाळा, इकडची सगळी तयारी झाली आहे ना? हो झाली बा. बरं शालिनी, गणपतीचा पाट, त्यांचं वस्त्र हेही काढून ठेवलंयस ना? हो हो चालेल. काका, हा, सगळी तयारी झाली. आता फक्त बाप्पाचं मखर ठेवायचं तेवढं आहे. मी माझं मखर आणते. आणि माझं मखर हा अश्विनी. पुरोहितांच्या गणपतीची प्रतिष्ठापना कधीही विकतच्या मखरात केली गेली नाही आणि ती यापुढेही होणार नाही. रमा, तू बनवलेलं मखर घेऊन ये. आबा, ते मखर? हो, त्याला ना रंग न रूप. अशा मखरामध्ये बसवायचा का गणपती आपण? लग्न सुद्धा होईल. म्हणजे काकांनी रमा राघवच्या लग्नाला होकार दिलाय. काय? आता माझं कसं होणार बाबा? तुम्हाला माहितीये ना माझं राघववर किती प्रेम आहे. मला कळायला लागल्यापासून राघवशी लग्न करायचं स्वप्न बघितलं हो मी बाबा. बाबा, आता जर मला राघव नाही मिळाला ना, तर मी काहीतरी करून घेईन. मी मला जर राघव नाही मिळाला ना बाबा, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन बाबा. हे बघ अश्विनी, उगाच काहीतरी बडबडू नकोस. बाबा, आता जर तुम्ही काही केलं नाही ना, मी माझ्या हाताची नस कापेन. माझ्या हातात सुरी आहे बाबा, मी खरंच नस कापून घेईन. अश्विनी, हे बघ, अगं मला काहीतरी बोलू तरी दे. हे बघ, ती सूर्य आधी बाजूला टाक बघू, आधी बाजूला टाक. हा, हे बघ, तू असं वेडं बिद्र काहीही करणार नाहीयेस. हसताय का माझ्यावर? अगं हसू नको तर काय करू. आता मी जेव्हा मघाशी तुला अगदी आनंदाने भेटायला आले तेव्हा तुझा चेहरा किती कोमेजलेला होता. पण आता राघव बरोबर बाहेर फिरायला जाऊन आल्यानंतर एक कळी कशी खुललीये. आई, मला सांगा, मगाशी माझा मूड ऑफ होता हे तुम्हाला कसं कळलं? ते म्हणजे मी तर हसत बोलत होते तुमच्याशी. तू माझी लाडूबाई आहेस ना, जी लाडाची लेके. मला नाही समजणार तर कुणाला कळणार? आई ना मला एकदम परफेक्ट ओळखतं. आणि जर या युक्तीनेही काम झालं नसतं तर मग मी असं ठरवलं होतं की तुला छान गरमागरम उकड करायची आणि माझ्या हाताने भरवायची. बरं थांब, माझं एक काम आहे. बस काय झालं? थांब जा. पण बरं, करताय काय ते तर सांगा ना. दाखवते रमा, किती घाई तुला. Ni sa ni sa sa, pa ga ni sa ni sa sa, ni
वाव आई ही ज्वेलरी तर खरंच खूप सुंदर आहे, एकदम एथेनिक आणि विंटेज स्टाईल. ते म्हणजे ते काय म्हणतेस ते मला कळत नाहीये,